हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी भाग्यश्री. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे 32 साईजची प्रिन्सेस कटिंग पेपर कटिंग. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथं मी पूर्ण उंची घेते ब्लाऊजची, त्यात 1+ ॲड करायचा. माझी ब्लाऊजची उंची 13 इंच आहे, तर मी 1+ ॲड करून त्याच्यामध्ये 14 इंच उंची घेतलेली आहे. आता इथं शोल्डर मी 5 इंच घेतलेला आहे आणि आर्मोलसुद्धा मी इथं 5 इंचच घेतलेला आहे. आता इथं आपल्याला छातीचा भाग टाकायचा आहे. छातीचा भाग इथे 9 आहे, 9 + 2 इंच. इथं मी छातीचा भाग टाकून घेते. आता बघू शकता तुम्ही. आता मी इथं बॉक्स तयार करून घेते. बॉक्स तयार करून घ्यायचा आणि जॉईंट करून घ्यायचं. तर इथं मी 3 इंच घेते. इथं 3 इंच घ्यायचं आणि इथं 4 इंच घेते मी इथं 4 इंच घेते. आता इथं गळा रुंदी मी 2.25 इंच टाकलेली आहे आणि 6.5चा गळा आहे, समोरचा गळा बघू शकता तुम्ही. इथं मी इथं 2.5 इंच घेतलेला आहे. आता याचा मी बॉक्स करून घेते आणि राऊंड शेप देऊन घ्यायचा. आता इथं मी टक्स पॉईंट टाकते. टक्स पॉईंट 10 इंच घेते मी. बरोबर 4 इंचाच्या तिथं आलेला आहे आपला टक्स पॉईंट. तर इथं तिरकी लाईन आखून घ्यायची. तर इथं मी 1.5 इंच घेते. आडवं 1.5 इंच घ्यायचं आणि उभं 1.5 इंच घ्यायचं. 1 इंच आतला मुंडा घेते, 1.5 इंच बाहेरचा मुंडा घेते आणि त्याला आकार देऊन घेते. आकार देऊन घ्यायचा एकदम व्यवस्थित असा. आणि इथून अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आणि याचा मध्य काढायचा आणि मध्य जेवढा येईल तिथून आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे आडवं. तर मी याच्याने आकार देऊन घेते. एकदम व्यवस्थित असा आकार येतो. तुम्ही इथं बघू शकता आपला समोरचा भाग झालेला आहे. 32 साईजची पेपर कटिंग आहे, प्रिन्सेस कट. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इथून आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे आणि इथून 1.5 इंच घ्यायचं आहे. याला पण लाईन देऊन घ्यायची. तर मी इथं लाईन देऊन घेते. एकदम साधी सोपी कटिंग आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, ज्या ताई टेलरचं काम करतात त्या. आता इथं आपल्याला इथं अर्धा इंच खालून वाढवून घ्यायचं आहे आणि लाईन देऊन घ्यायची आहे. तर मी इथं लाईन देऊन घेते. हे बघा, इथून आपल्याला तिरकी लाईन देऊन घ्यायची आहे आणि दोन्ही साईडने तिरकी लाईन देऊन घेते. म्हणजे आपण पपला शिलाई देतो तेव्हा पप आपला खूप छान येतो. इथं बघू शकता 5 इंच शोल्डर घेतलेला आहे, 5 इंच आर्मोल घेतलेला आहे, छातीचा चौथा भाग टाकलेला आहे 9 इंच प्लस 1.5 इंच घेतलेला आहे. इथून मी 2.5 इंच घेतलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता मी इथून कट करून घेते पेपर. एकदम व्यवस्थित असा कट करायचा. बाहेरचा मुंडा कट करून घेते. एकदा तुम्ही नक्की पेपरवर ट्राय करून बघा. मी पाठीमागचा भाग काढून घेते.
पाठीमागचा भाग साईडला कट करून, गळ्याच्या तिथं कट करून साईडला ठेवायचा आणि समोरचा भाग मी जिथून कट करते तिथून सुरुवात करायची कट करायला. हे बघा, डायरेक्ट पफच्या साईडने कट केलं की पफ व्यवस्थित येत नाही. आणि नंतर आपल्याला पफच्या साईडने शेवटी इथून कट करायचं आहे. मी बाही कटिंगचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे, कटोरी कटिंगचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आरी वर्कचे सुद्धा मी व्हिडिओ टाकलेले आहेत, बुट्टी स्टिचचे, चेन स्टिचचे, तुम्ही जाऊन बघू शकता. आता मी इथं पाठीमागचा भाग घेतलेला आहे. आता मला पाठीमागचा गळा 10 इंचाचा घ्यायचा आहे, तर मी इथं 10 इंचाचा गळा घेतलेला आहे. आणि कोणाला डीप हवा असेल तर खालच्या साईडने 3 इंच घ्यायचं. इथं मी 3 इंच घेते. आणि कोणाला जास्त डीप नको आहे तर त्यांनी 2 किंवा 2.5 इंच घ्यायचं. आता मी इथं पानगळ्याचा आकार देते. झाला आपला पाठीमागचा भाग पण तयार झाला. एकदम साधी सोपी पेपर कटिंग आहे, तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा पेपरावर. हा पाठीमागचा भाग. तुम्ही इथं बघू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.